केवढं शांत आहे, एवढं मस्त वाटतंय ना, भारीच वाटतंय खरं. त्याला आलेलो जत्रेला आलेलो पण रामेश्वर तेव्हा गर्दी असते ना, तेव्हा खूप गर्दी हे होती. कसं शांत एकदम आणि असं वाटतंय वाव, भारी वाटतंय हो एकदम. ठीक आहे ना. मस्त शांत वातावरण एकदम बरं वाटतं इकडे जेव्हा आल्यावर. मी लहानपणी असं पिकायला दे मी वाजवून दाखवतो तीच. खूप होते चल हे कोवळे घडत कडक पाहिजे. दे मी दाखव. आता का मशनीमुळे आल्यात आणि एक आता परत हे पण आले तर बांबू लांब करायचं आणि कापून घ्यायचं. एवढे उंच. हां तेच मी बोलतोय, एवढा तोल सावरायचा कसा एवढा. हा नमस्कार मंडळी, आम्हाला बाहेर पडायचं होतं 9:30 वाजेपर्यंत तरी बाहेर पडायचं होतं, पण आता 10:30 वाजले. तर निघालो आम्ही. बघू आता जाऊन तिकडे. रोड बघा किती शांत आणि एकदम मस्त, एकदम सुंदरच दिसतंय गाव कसं बघा. असं मुंबईला बघायला नाही मिळत. असे घरं, अशी जमिनी, असं एकदम रान मोकळं, आजूबाजूला अशी झाडं. गुरुवारचा एवढा बाजार नसतो पण आला. ए रामेश्वर जाऊया, रामेश्वर जाऊया का मंदिरात. चल. असंच हां ही बघ चूल. हां आता घेतेस. दिसली की लगेच घेणार तू. म्हणजे काय, दिसल्यावर घेणार तरच आपल्याला उपयोग ना. अरे काय फायदा नाहीतर त्याचा. लक्षात राहत नाही ना. करणार कधी तू. करायचं कधी आधीमध्ये आलं तर. मस्त आहे पण तेव्हा मागे पण होणार, पुढे पण होणार. मी चाललो आज मंदिरात. किती शांत वातावरण आहे ना इकडे. झाडं झुडपं आहे तिकडे. इथे रामेश्वराचं मंदिर आहे. आचऱ्यातला रामेश्वर मंदिर, आचरा तिट्टा. शांत आहे ना एकदम. गार्डन आहे का इकडे. नाही गार्डन नाही, घरच आहे. घर आतमध्ये त्यांनी ते आहे फुलं लावलं. आपल्याला पण अशीच झाडं बिडं लावायला नाही बाहेर ते मागा पुढच्या बाजूला ना. पुढच्या बाजूला. हे बघ असे असे ठेवा बोलते मी तुम्हाला. ह्याला काय खर्च आहे सांगा बरं. कोण ठेवणार. आपण. ठेवा. अरे खरं बघ, हे तुम्हाला सांगते बघा ना किती मस्त ठेवलंय. मग असे ठेवूया. मग मी हसच बोलतेय तुम्हाला. तिथे पडून तर आहेत ना. अजून अजून काय ते आणावे मागवा. लागतील. हा? आणावे लागतील अजून. हा. लाड दादांना घेऊया, रामा दादाला घेऊया आणि आपण एकावर एक त्यांना ठेवायचे. घेऊया. हा एकावर रचायला 1 दिवस पण नाही लागणार. मग 100 मागवूया. हा मागवा ना. असं फोटो काढून त्यांना ते बघ आपल्याला असं करायचं. त्यांना पण ते बांबू परत शोधा, काट्या शोधा. त्यांना पण त्रास, आपल्याला पण. मग एक झालं ना एकदम. आचऱ्याचं रामेश्वर मंदिर. खाली उतरावं लागते. हे बघ कागदपत्र कसे टाकले तसे टाकायचे बघ समोर. फक्त जरा वरचा शो झाला, बाकी काय नाही. ते तिथे पुढे पण आपण घरं दाखवली ते मी बोलली ना. वरचं वरती कौलं टाकतात, खालचं खालती टाकतात. मधलं पण दिसतं आणि खालती पण दिसतं. अच्छा आम्ही तुम्हाला दाखवलं ना. तुमचं लक्ष नव्हतं तेव्हा. मी म्हटलं हे बघा कसे दोन्ही साईडला कौलं, मग शो पण येतोय आणि कौलं पण येतोय. तर म्हटलं
मग तसं करूया म्हणजे दोन्ही साईडला ना. हा म्हणजे वर पण दिसतं खालचं पण शो दिसतो. म्हणजे तुम्हाला ते असं हे करायचं असेल व्यवस्थित तर तसं पण करू शकता. पकडा पाहिजे मला. नको ते डायरेक्ट मंदिरात ना हा डायरेक्ट. देवाच्या पायाजवळ. हा बरं आहे डायरेक्ट देवाच्या पायाजवळ. देव डायरेक्ट आलाय. भक्त डायरेक्ट पायाकडे आलाय. तिथे कमी कमी पायऱ्या, इथे जरा उंच उंच पायऱ्या. म्हणजे असं दिसत हे असं झाड लावायचं तुम्हाला सफेद फुलं देवानं मिळतं. ती लावायची. त्यांचं नाव काय माहिती नाही. वेल घेऊन जायचे इथले फांदी तोडून. आता पाऊस नाही ना नाही तर लावली असती. दोन म्हणजे आपल्याला देवांना जी फुलं उपयोगी पडतात ना त्या वेली लावायच्या. म्हणजे कसं आपल्याला देवांना मग फुलं बरी पडतात घालायला. मुंबईला सीझन मला वाटतं ते बांबूच बरोबर वाटतं, ते चॅनेल बरोबर नाही वाटत. बांबूच टाकायची बांबू. गोल बांबू ना. ते मस्त वाटतं. हा. म्हणजे पुढे मागे असं झालं तरी कलर मारू शकतो ना. केवढं शांत आहे, एवढं मस्त वाटतंय ना, भारीच वाटतंय खरं खरं. याला आलेलो, जत्रेला आलेलो पण रामेश्वर तेव्हा ह्याच्या. गर्दी असते ना, तेव्हा खूप गर्दी हे होती. कसं शांत एकदम आणि असं वाटतंय वाव भारी वाटतंय हो एकदम. एवढी इथे शांत हवा पण मस्त लागते. थंडावा एकदम ना. थंड व्हायचं. मस्तच वाटतं. कोकणासारखं गाव कुठे नाही. युवक सुपारीची झाडं मध्ये आणि बाजूला माड. ही पिपारी, ही सुपारी, ती सुपारी, ही पिपारी. आणि लहानपणी या पिपाऱ्याला वाटायचं. वाचते काय बघ्या. वाजली वाजली. जरा कडक पाहिजे, कडक पाहिजे. ठीक आहे ना. मस्त शांत वातावरण एकदम बरं वाटतं इकडे आलं. आणि लहानपणी असं पिकायला आवाज दे, मी वाजवून दाखवतो तीच. तू कोती चल हे कोवळे घडक कडक पाहिजे. दे मी दाखव. विकत आवाज कोण घ्यायचं तेव्हा हे असं. ते वेगळे होते. नाही हे विकत कोण घेतं तेव्हा पिपारे असेच. हा विकत कोण घ्यायचे. तिथे व्हाळ आहे, पाणीच नाही पण पाऊस यांना पण नाही. कुठे काय चिटकवलंय असेच ठेवले. वरती सिमेंट टाकलंय फक्त. वरती टाकले खाली जरा दिसले. इथे जत्रा भरते. ते सगळं म्हणजे सामान लागतं जत्रेचं. माड धरलेच नाही. काही एवढे माड धरले नाही कसे एवढे आहेत तर मध्येच एखाद्या धरलेले आहे. इथे हाय थोडे काढले असते. एवढे उंच चढ ना. चढतात मग. आता का मशनीमुळे आल्यात आणि एक आता परत हे पण आले तर बांबू लांब करायचं आणि कापून घ्यायचं. एवढे उंच. हां तेच मी बोलतोय, एवढा तोल सावरायचा कसा एवढा. वर काठी उभी करतात ती. एवढ्या अंतरावर ठीक आहे. हो हे वाकडं तिकडे आहे.
आणि इथे बघ कसं आहे आणि लाईन टाकलेली आहे. इथे कधी बांबू लागला तोडला मग काय करणार. गाडी आणली ना तर त्या रोडने यावं लागते असं तिकडनं त्या बाजूला. तिकडनं रस्ता आहे तो. शाळा सुटली वाटतं. लंच टाईम झालेला. मला फोन मला नाही तुला आहे. कृष्ण बरोबर आणि आलो. भवनात कौल प्रसाद घेत आहे वाटतं. नाही मी कसं दाखवलं कौल प्रसाद घेते. परिसर बघा मस्त ठेवलाय. जय श्री रामेश्वर बाबा. तुम्ही बोलता तिथे पाय नाही पडायचे. हा रे तिथे नाही या उमरेला. हा मग अरे हे करवंदाचं झाड. करवंदाच्या झाडाच्या पिपाऱ्या बघा. हे वाटतं लहान पोरं आधी भरपूर करतात. तुमची अजिबात नाही वाटत. लोकांनी नांगरून ठेवलेली आहे पाऊस नाही. पण पाऊसच नाही. शेतीची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे पण पावसामुळे अवॉइड रवलेली आहे सगळी. पाऊस अजिबात नाही. कोणी पेरणी पण करून ठेवलेली आहे. करवंदाच्या झाडाचीच पिपारी वाजवायची. नाही तर तुम्ही कुठली पण पानं काढून वाजाल विषारी वगैरे असेल. म्हणजे आता आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही करतो. बरं करवंद असते. करवंद म्हणजे करंदा काळी मैना त्याच्यात पानांचे ते वाजतात पिपाऱ्या. नाहीतर तुम्ही बघून आपलं करायला जाल तर कसं विषारी वगैरे झाड असेल तर. ते लहानपणी आम्ही लय वाजवायचं ते पिपारी. हे बघा शेराचं आहे एकावर एक. हा मग मी हेच तर बोलली. आणि असं शेवट असा करायचा एक फार छोटा आणि शेवट असे करायचे. मग शेवटला गेट पण उभे. लावला त्यांनी. हां मग शेवटला उभे लावायचे. गेट पण लावला. आम्ही आले आता बरोबर गेलो. काय पहिली पण शूटिंग करून गेलेलो. आशू होता मुंबईचा आशू. त्याने पण हेच मागवलेला भजी मिसळ वडापाव. या हॉटेलची एकदम खासियत म्हणजे की भजी गोल भजी खायची मस्त वाटत खायला. घरी चाललोय. आता घरी चाललो आहे. भजी खाणार. आता भजी खाऊन जाणार आहोत ना. एका सबस्क्राईबने कमेंट केली होती की तुम्ही आचऱ्याला गेल्यावर भजी खावा. म्हणून आम्ही आज भजी खातो. ना आम्ही तसं आल्यावर खातोच पण आज आठवण झाली त्याची म्हणून म्हटलं आम्ही भजी खातोय. या भजी खावा.
या हॉटेलचे मालक आहेत आतमध्ये. पहिल्यावर आमची तुमची आम्ही भजी खाऊन जातो फक्त.